बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे। ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे। एप्रिल महिन्यातच 15 गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। 48 गावांमध्ये विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। अजून मे महिन्यात जलसाठा कमी होऊन भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। सध्या जिल्ह्यातील पाणीसाठा केवळ 30% आला असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागेल अशी शक्यता आहे। एप्रिल महिन्यातच बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक शहरात आणि ग्रामीण भागातही नागरिकांना पाणी पुरवठा 10 ते 15 दिवसांनी होतोय। तर ही दृश्य आपण पाहतोय। एका टँकर भोवती माणसांची प्रचंड झुंबड उडालेली आहे। मोठमोठे कॅन्स, हंडे, कळशा, ड्रम घेऊन ही लोक पाण्यासाठी रांगा लावताना आपण पाहतोय। एप्रिल महिन्यातच पाण्याचं हे दुर्भिक्ष बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। हंडाभर पाण्यासाठी ही सगळी कसरत करावी लागतेय। जर एप्रिल महिन्यामध्ये ही स्थिती असेल तर मे महिना कसा काढायचा आणि मे महिन्यातल्या पाणी टंचाईला कसं सामोरं जायचं, त्यासाठी काय उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बुलढाणा जिल्ह्यातला पाणीसाठा हा 30%वरती आलेला आहे आणि त्यामुळे अजून मे महिन्यात हे पाणी कसं पुरवायचं हा प्रश्न देखील उपस्थित होतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।